शरद पवारांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी पद्मसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। लातूर जिल्ह्याचा विकास झाला, मात्र धाराशिवचा विकास होऊ शकला नाही असा टोला पवारांनी पाटलांना लगावलाय। परिणामी मैत्रीमध्ये राजकारण आल्याने आता नवा वाद सुरू झालाय। शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचे मित्र आणि सहकारी राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यावर तोफ डागली आहे। धाराशिवमध्ये जाऊन शरद पवारांनी पद्मसिंह पाटलांवर निशाणा साधला। धाराशिवच्या पाठीमागून निर्माण झालेल्या लातूर जिल्ह्याचा विलासराव देशमुख यांनी विकास केला, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं। लातूरला विलासराव देशमुखांचे नेतृत्व सातत्याने लावले। विलासरावने निवडली संधी मिळाली, काही अधिक इच्छा नेतृत्वाला संधी मिळाली आणि असं असताना विकासाच्या संदर्भात एवढा फरक का? सत्तेच्या शिखरात तुम्ही असल्यानंतर त्या सत्तेचा वापर आपल्या विभागाच्या विकासासंदर्भात घेणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे। धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व चुकीच्या हातात दिल्याचं म्हणत शरद पवारांनी पाटील कुटुंबाच्या जिव्हारी लागणारी टीका केली। मात्र पवार आणि पद्मसिंह पाटील यांची मैत्री 50 वर्ष जुनी आहे। 1974 मध्ये पद्मसिंह पाटील शरद पवारांच्या संपर्कात आले। तिथून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली। पवारांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव अग्रक्रमावर होतं। सुरुवातीला जिल्हा परिषद, नंतर आमदारकी, मग मंत्रीपद आणि खासदार अशा वेगवेगळ्या पदांवर पाटील यांनी काम केलं। पद्मसिंह पाटील नेहमीच आक्रमक नेते म्हणून ओळखले गेले। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी एनसीपीला रामराम ठोकला। दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशावरून त्यावेळी पवारांना मोठा धक्का बसला। मात्र आता शरद पवारांनी त्यांच्या जुन्या मित्राला त्याच्याच शहरात जाऊन राजकीय टोले लगावले। जेव्हा राणा पाटलाशी संपर्क केला असता त्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यावर नकार दिलेला आहे। होय, मला त्यांनी आमदार केलं, मंत्री केलं, मात्र मी त्याच्यावरती काही बोलण्यास इच्छुक नाही अशा शब्दात जे आहे ते राणा पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। एकूणच काय आहे ती शरद पवारांनी हल्लाबोल केल्यानंतर राणा पाटील यांनी जे आहे ते शांत राहून उत्तर देणं सध्या तरी पसंत केल्याचं दिसत आहे। पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। त्यामुळे पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला हा वाद जास्त वाढला नाही। पण दोन मित्रांची मैत्री राजकारणापायी लयाला गेली असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।